ठीक आहे. साहेब, या ठिकाणी आळेफाटा लक्ष्मी किराणा स्टोअर या ठिकाणी चोरी झाली. आरोपी आपल्या ताब्यात आहे समजते. काय चौकशी झाली, किती माल मुद्देमाल रिकव्हर झाला? याच्यामध्ये दिनांक 20/6/2025 रोजी लक्ष्मी एंटरप्राइजेस म्हणून आळेफाट्याला एक होलसेल किराणा मालाचं दुकान आहे. तर त्या ठिकाणी रात्री त्यांचा चौकीदार किंवा वॉचमन बाहेर झोपलेला असताना अज्ञात अनोळखी इसमांनी येऊन त्यांना मारहाण करून परत त्यांना गाडीमध्ये टाकून बोटा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी सोडून दिले होते. आणि त्यांच्या दुकानातून सिगारेट, तंबाखू तसेच हार्ड कॅश असा मुद्देमाल त्यांनी चोरून दिलेला होता. आणि फिर्यादीनं सांगितलं होतं की बाबा एक गाडी होती, परंतु संशयित आणखीन एका गाडी तिथं फिरत होती, परंतु त्यामध्ये कोण होतं किंवा काय होतं त्याला माहीत नव्हतं. तर सदर गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा होता आणि आळेफाटा आपल्या चौकापासून साधारणतः 200 ते 300 मीटर अंतरावर असल्यामुळं आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री गिल सर, ॲडिशनल SP सर चोपडे सर आणि आमचे सब डिव्हिजनचे DYSP चौधरी सर यांनी खूप गांभीर्यानं हा तपास करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं. माझ्या पोलीस DBचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी खूप परिश्रम घेऊन वेगवेगळ्या मिळालेल्या सोर्सेसचा वापर करून तसेच तांत्रिक जी माहिती आहे तर त्यांचा वापर करून आम्ही यातील आरोपी निष्पन्न केलेले आहेत. आणि यातील एक आरोपी एक आहे तो बीडमधला आहे आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत हे सगळे बीडमधलेच आहेत. आम्ही एक आरोपीला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली इनोवा गाडी ती त्या आरोपीकडून जप्त केलेली आहे. अटक केल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास केला असता सदर गुन्ह्यात जी इनोव्हा होती दुसरी गाडी ती सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे. आणि गुन्ह्यातील मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे. ह्याच्यामध्ये सिगारेटचे मोठे मोठे बॉक्स आहेत आणि तंबाखू वगैरे आहे आणि कॅशसुद्धा आम्ही याच्यामध्ये रिकवर केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये 2 गाड्या आणि मुद्देमाल असा टोटल 11,96,450 रुपये किमतीचा मुद्देमाल हा आम्ही जप्त केलेला आहे. हे जे आरोपी आता तुम्ही पकडले यांच्यावर आधी काही गुन्हा दाखल आहे का, सराईत आहेत का? यातला जो आपण आता अटक केलेला आरोपी आहे त्याच्यावर 2 पोलीस स्टेशनला पूर्वी 399 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. हे एक रेकॉर्ड आहे त्याचं. नागरिकांना एक सूचना आहे की आवाहन करा की आपण CC कॅमेऱ्याची मी निमित्तानं आणि ह्या गुन्ह्याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी सर्व आळेफाटा परिसरातील किंवा माझ्या पोलीस स्टेशन हद्दीतील 22 गावातील सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपला भाग हा अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे. थोडासा विरळ वस्ती आहे आणि सदन आहे आणि जवळजवळ सर्व गावामध्ये ह्याच्यामध्ये शेतामध्ये वगैरे बंगले आहेत आणि त्या ठिकाणी आई वडील किंवा महिला वगैरे थांबतात. पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव किंवा पुण्या मुंबईला असतात व्यापाराच्या वगैरे निमित्तानं. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपापल्या बंगल्याच्या ठिकाणी किंवा चौकामध्ये मून ठिकाणी किंवा तुमची दुकानं असतील तर दुकानात तो पुढचा रस्ता कव्हर होईल अशा ठिकाणी तुम्ही CCTV कॅमेरे लावावेत. तसेच अलार्म सिस्टीम ही आपापल्या घरांना लावून घ्यावी. माझा नंबर आणि माझा पोलीस स्टाफ आहे, बीड अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, यांचे नंबर सगळ्यांना मी सांगितलेले आहेत, सगळ्यांच्याकडे आहेत. काही माझा नंबर आहे 8693067666. कोणीही कधीही तुम्हाला जर संशयित कुठं आढळून आलं तर मला बिनधास्त फोन करा. 5 ते 10 मिनिटात माझे स्टाफ तिथं पोहोचेल, तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल. साहेब, काही घरं बंद असतात तरी देखील त्याच्यात सोनं भरपूर ठेवलं जातं, पैसा भरपूर ठेवला जातो, त्याने या चोऱ्या वाढतात आणि जास्त प्रमाणात चोरी जातात. नागरिकांना काय आवाहन करायचं? माझं या निमित्तानं आव्हान हेच राहील की तुम्ही किमती मुद्देमाल जो आहे कॅश असतील, सोन्या चांदीचे दागिने असतील ते कृपा करून घरामध्ये ठेवू नका. आता बँकेच्या खूप चांगल्या लॉकरच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही दागिने ठेवून ते सेफ आणि सुरक्षित ठेवू शकता. आता दिवसा काही चोऱ्या होत आहेत. आता पिंपवंडी, कोळवाडी या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. त्याच्या आरोपीच्या 3 जण जे दिसत आहेत त्याची काही ट्रेस लागलाय का? म्हणजे आता जे अहिल्यानगरमध्ये आरोपी पकडला आहे. आमच्याकडे आळ्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये चोरी झालेली होती, त्याच्यामध्ये साधारणतः 2.5 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. तर यातील 3 आरोपी आम्ही निष्पन्न केले होते आणि आम्ही अहिल्यानगरच्या LCBचे जे अधिकारी आणि अंमलदार आहेत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांना आम्ही ते फोटो सुद्धा शेअर केलेले होते. तर त्या अनुषंगाने त्यांनी ते आरोपी पकडलेले आहेत. आपल्या गुन्ह्यातील मुद्देमाल त्यांनी रिकव्हर सुद्धा केलेला आहे. ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक असल्यामुळं ताबा घेण्याची प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद.